आहात? मजेत नाही? मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असतील। तर चला आज थोडासा हटके युनिक व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आले। तर ना मी तुम्हाला मागे सांगितलंच होतं मला थोडंसं घरात चेंजेस करायच्यात, नवीन काय काय वस्तू घ्यायच्यात आणि त्या सगळ्या वस्तू आलेल्या आहेत। एक दोन वस्तू यायच्या राहिल्यात, पण ना खूप सारं झालं होतं आणि मला सगळ्या जागेवर सेट पण करायचं होतं, म्हणून म्हटलं व्हिडिओ बनवून घ्यावा। आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईपर्यंत जर त्या वस्तू आल्या तर मी शेवटी लावेलच किंवा मग डेली रुटीनमध्ये एखाद दिवशी त्या 2-3 वस्तू ज्या राहिल्यात त्यानंतर शेअर करेल तुमच्यासोबत। तर चला मी काय काय घेतले ते सगळं दाखवणार आहे, कुठे कुठे ठेवणार आहे, कशासाठी घेतले ते सगळं पण तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करणार आहे या व्हिडिओमध्ये। तर आपण ना सगळ्यात आधी एक इंटरेस्टिंग वस्तू बघूया जी की मला आल्यानंतर खूप जास्त आवडली। तर हा आहे, आणि याला बघून तुम्ही काय म्हणाल, हा तुम्हाला काय वाटतंय? म्हणजे हा मिरर वाटतोय तुम्हाला की ट्रे वाटतोय? कमेंट मध्ये नक्की सांगा। तर हा ना ग्लास ट्रे आहे, तर हा मिरर नाहीये पण दिसायला अगदी मिरर सारखाच आहे आणि एकदम स्पष्ट दिसतं याच्यात सगळं। तर हा मिररच म्हणेल मी, मिरर म्हणून पण तुम्ही याचा यूज करू शकता किंवा तुम्हाला मेकअप प्रोडक्ट ठेवायचे त्याच्यासाठी यूज करू शकता, किंवा डायनिंग टेबलवर तुम्ही याच्यात वस्तू ठेवू शकता, किंवा तुम्ही टिपवायवरती याच्यात सगळं सामान ठेवू शकता। जसं की मी हे टिपवायवरती ठेवण्यासाठी मागवलाय। याच्यात मी पाणी आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स वगैरे ठेवत जाणार आहे, टिपवाय सुंदर दिसावा म्हणून। आणि हेक्सागोनल शेपमध्ये हा मला रिसीव झालाय, मला खूप आवडला। पण ना मला थोडीशी साईज मोठी हवी होती, पण साईज तिथे त्यांनी दिली होती, मेन्शन केलेली होती, तरी पण मला वाटलं की येईल थोडासा मोठा, पण नाही आहे। पण ठीक आहे, खूप सुंदर आहे। असा जरी तुम्ही ठेवलात तरी तो असा उभा पण राहतो आणि याच्यात तुम्ही वस्तू ठेवूनही तुम्ही हा यूज करू शकता। कसा वाटला सांगा, खूप सुंदर आहे आणि खूपच छान आहे, मला तर खूप जास्ती आवडला। तर मी इथं म्हणजे टिपवायवर हा सजवायला पण सुरुवात केली। तर पहिला हा आहे, आणि हा जो घेतला ना, मी सगळे प्रोडक्ट शक्यतो मिशोवरनच घेतलेत। एखाद दुसरा प्रोडक्ट असेल जे की मी अमेझॉनवरनं घेतले ते, तर प्रत्येक प्रोडक्ट दाखवताना ते कुठून घेतलंय काय ते सांगेल, आणि नाही याच्या मी प्राइस सांगत नाहीये। ह्या सगळ्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तिथून तुम्ही शोधू शकता, तिथे तुम्ही प्राइस बघू शकता। कारण काय होतं ना, प्राइस कधी कमी जास्त होत राहतात, मग मी एक सांगायचे तिथं वेगळीच असायचे, परत मला कमेंट यायला सुरुवात की तू एवढी प्राइस सांगितली आणि आज जास्त प्राइस आहे वगैरे, त्याच्यामुळे प्राइस सांगत नाही। डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा। त्यानंतर ना मी हे असं घेतले, हे ऑल हँगिंग आहे, तर खूप सुंदर आहे। गुड वाइब्स ओनली, स्माइल मोर, वरी लेस, ड्रीम बिग, स्टे हंबल। तर मला ना असं काहीतरी हवं होतं घरात अडकवायसाठी, खूप दिवसाची इच्छा होती, आणि नंतर मला ना हे जे थॉट्स आहेत हे खूप आवडले, सो मी हे परचेस केलं। आणि येताना ते असं एवढं क्यूट आले ना, खूप सुंदर आहे। मी इमॅजिन केलं होतं खूप मोठ्या साईजमध्ये असणार, पण नाही, छोटं सिंपल मस्त आहे ते, आणि हे अशाच प्रकारे आले। तर हे पण मी मिशोवरनं घेतलंय, लिंक आणि याची जी लिंक असेल ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल, नक्की चेक करा। सेकंड होतं हे। त्यानंतर ना मी हे उरळी बोलतात ना याला, उरळी हे घेतलंय। तर मला असं फ्लावर डेकोरेशन हे खूप जास्त आवडतं, तुम्ही इथे पण एक बघितलं असेल, हे खूप सुंदर आहे। त्यात ना मी असे फ्लावर टाकून ठेवलेत, पण ते असं म्हणजे ते मी शॉपमधनं घेतलंय आणि हे मी मिशोवरनं मागवले। तर खूप सुंदर आले, छोटंसं इथे तुम्ही पणत्या ठेवू शकता आणि मध्ये थोडंसं पाणी, आणि याच्यात तुम्ही फ्लावर टाकू शकता, खूप सुंदर दिसतंय। आता मी ते काय आत्ता तुम्हाला असंच दाखवते, ज्यावेळेस मी ते म्हणजे त्याच्यात सगळं ठेवल ना त्यावेळेस परत एकदा दाखवेल। तर कसं वाटतं हे पण सांगा। तर हे पण मिशोवरचंच आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। त्यानंतर ना मी हे एक घेतलंय टिश्यू पेपर, आणि हे जे आपले टूथपिक असतात ना ते त्याचं होल्डर घेतले। तर हे अशा प्रकारे आले, वुडन बेस आहे आणि खूप सुंदर क्वालिटी आहे, खूप सुंदर आहे। मला ना असं टिपवायवरती टिश्यू पेपर वगैरे ठेवायला खूप आवडतात, पण ते मग कसे ठेवायचे काय, मी पूर्वी ते ग्लासमध्ये ठेवायचे, पण आता ग्लासमध्ये ठेवायची इच्छा नाहीये, कारण ते एवढं छान वाटत नाही, त्याच्यामुळे मग म्हटलं तुम्हाला असं काहीतरी हवंय, तर मग हे घेतलंय। तर याला ना इथे असं छोटंसं एक बॉक्स आहे, तिथे तुम्ही टूथपिक ठेवू शकता, आणि त्याच्यानंतर इथे असं पाठीमागे इथे तुमचे जे टिश्यू आहेत ते तुम्ही इथे ठेवू शकता, आणि हे तुम्हाला हवं तिथे तुम्ही हे ठेवू शकता, डेस्कवर, किचनमध्ये, टिपवायवर, डायनिंग टेबलवर। तर अशा प्रकारे हे थर्ड। त्यानंतर ना मी असे हे घेतलेत, काय म्हणायचं, फूड रॅपर पेपर। तर हे फूड रॅपिंग पेपर आहेत, तर हे कसे आहेत काय,
तर हे फूड रॅपिंग पेपर, बटर पेपर पण याला म्हणतात. याच्यामध्ये जर फूड ठेवलं ना ते खूप वेळासाठी फ्रेश राहतं. त्यानंतर तुम्हाला कुठे न्यायचं असेल तर तुम्ही हे नेऊ शकता. हे तुम्ही हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये, कॅन्टीनमध्ये किंवा आपल्या किचनमध्ये वापरू शकता. मी हे घेण्याचा पर्पज की मला शिवायला टिफिन पॅक करून द्यायचा असतो. मग हे बटर पेपरमध्ये जर मी त्याला दिलं तर ती पोळी खूप म्हणजे दुपारपर्यंत छान मऊसूद आणि फ्रेश राहते. त्याच्यामुळे मी हे घेतलंय. तर हे मला ना एक नाही म्हणजे 2चा सेट आलाय. तर हे पण मी मिशोवरनं घेतलंय. खूप छान क्वालिटी आहे आणि आपण ना प्रत्येक वेळी घेताना कम्पेअर करतो मिशो, अमेझॉन. कोणी कोणी म्हणतं मिशोवरती प्रोडक्ट चांगले भेटत नाहीत, पण ना मी पूर्वीपासून मिशोवर खरेदी करत आली का काय माहिती नाही, पण मला मिशोवरची खरेदी खूप आवडते. मी तिथे फक्त रेटिंग त्यांचे आणि खाली इमेजेस, रिव्ह्यू जो असतो तो चेक करून मगच वस्तू घेते आणि त्या सगळ्या वस्तू खूप सुंदर असतात. अमेझॉनपेक्षा प्राइस कमी असतात. काही काही वस्तू जरी मला मिशोवर छान नाही वाटल्या तर त्याच मी अमेझॉनवरनं घेते. त्यानंतर त्याच्यामुळे माझी सगळी खरेदी मिशोवरची, एखाद दुसरी वस्तू सोडली तर. त्यानंतर हे आता हे घेतलंय मी काय म्हणायचं याला, आपले ड्रायफ्रूट्स कटर. तर यानं तुम्ही ड्रायफ्रूट्स कट करायचे. इथे तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकायचे आणि इथे असं तुम्हाला इथे दिसतंय ही अशी त्यांनी आडवी पट्टी दिली आहे. इथं ते पट्टीत जाण्यासाठी स्पेस दिलाय. तर ते पट्टीमध्ये असं हे अडकवायचं आणि आतमध्ये ड्रायफ्रूट्स आपल्याला टाकायचे आणि जस्ट असं असं करायचं, म्हणजे फिरवायचे हे वरनं खालचं दाबून धरून. एवढे सुंदर ड्रायफ्रूट्स कट होतात ना. मी ट्राय पण करून बघितले तर खूप छान आहे. मला हे पण खूप आवडलं. त्यानंतर नेक्स्ट आहे तर नेक्स्ट ना हे भरपूर सारे छोटे 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 प्लांट आहेत. तर हे आर्टिफिशियल प्लांट आहेत. एका बॉक्समध्ये 4-5 प्लांट आले आणि हे खूप सुंदर आहे. क्वालिटी पण खूप छान आहे आणि असे एकदम छोटे छोटे आलेत. तर मला हे असं म्हणजे कुठे कुठे ठेवायचे होते, त्याच्यासाठी मी मागवले. जेवढं आपण ना घरात ग्रीनरी ॲड करू ना तेवढं आपलं घर जास्ती सुंदर आणि स्पेसियस दिसायला लागतं असं मला वाटतं. तर मी हे एक ठेवणार आहे किचनमध्ये, एक ठेवणार आहे वॉश बेसिंगवर, एक ठेवणार आहे संजयच्या स्टडी टेबलवर. असं प्रत्येक ठिकाणी कुठे कुठे हे मी ॲड करणार आहे. आणि ना 2 हे सेम आहेत आणि 2 हे सेम आहेत, म्हणजे 2 सेम सेम आले. 4 असे आणि एक आहे ते जरासं वेगळं आणि ते थोडंसं असं मोठं आले. तर हे अशा प्रकारे मी हे पण घेतलेत आर्टिफिशियल प्लांट. आणि त्यानंतर ना मी हा एक काय म्हणतात तोरण घेतलंय दरवाजासाठी हॉलचा. तर माझ्याकडे असं तोरण आहे पण ते इथे नव्हतं, गावाकडे होतं. त्याच्यामुळे म्हटलं इथल्या दरवाजाला ना तसं सणासुदीला तोरण छान वाटतं. प्रत्येक वेळीच आपण बाहेरनं फुलाचं तोरण आणू असं पण होत नाही ना. आणि एरवी जरी ठेवलं ना तरी पण ते खूप सुंदर दिसतं. तर त्याच्यासाठी मी हे तोरण घेतलंय. समोरून हे असे छोटे छोटे इथे तुम्हाला हे दिसतात घंटी टाईप आहे, पण ते वाजत नाही आहे, जस्ट डेकोरेशनसाठी. आर्टिफिशियल फ्लावरचंच बनलेलं आहे. हे प्लास्टिक आहे मला वाटतं हे. आणि क्वालिटी पण खूप सुंदर आहे, खूप सुंदर आलंय. हे असं समोरून अशा प्रकारे आणि जस्ट खाली दोन्ही साईडनं असे हे तोरण सोडायचे आणि खाली पण याला एक एक असं लटकन दिलेलं आहे. हे पण खूप सुंदर आहे. ह्या सगळ्या वस्तू मी लावताना तुम्हाला व्हिडिओमध्ये डेफिनेटली दाखवणारच. आणि त्यानंतर शेवटची तर ना हे मी टेबल रनर घेतला आहे आणि हा मी अमेझॉनवरनं घेतला. मिशोवरती पण होता पण मी अमेझॉनवरनं घेतला. तर अशा प्रकारे हा आला टेबल रनर. याची क्वालिटी पण खूप सुंदर आहे, खूप छान आलाय हा. तुम्ही मी तर हा घेतला आहे टिपवायसाठी टेबल रनर. तर तुम्ही हा डायनिंग टेबलसाठी पण घेऊ शकता. तिथे साईज आहे, तुमची जी साईज असेल ती साईज तुम्ही चूज करून ते घेऊ शकता. तर ह्या अशा प्रकारे हा टेबल रनर. याच्यात भरपूर सारे कलर होते पण माझ्या हॉलमध्ये मला हा कलर बेस्ट वाटला त्याच्यामुळे हा घेतला. तर ही होती माझी छोटीशी शॉपिंग. आणि हे सगळे वस्तू आता मी जिथल्या तिथे ठेवणार आहे आणि ज्या वस्तू राहिल्या त्या आल्यानंतर त्या पण मी दाखवेल. कदाचित या व्हिडिओमध्ये नाही दाखवलं तर डेली रुटीनच्या व्हिडिओमध्ये त्या तुम्हाला बघायला भेटतील. तर त्या येतो. तर ना मी असे 2 वुडनचे छोटे छोटे ट्रे घेतलेत. मी इथे इमेज लावेल. तर ते मी किचनसाठी घेतले. किचनमध्ये आपले जे तेलचं डिस्पेन्सर वगैरे असतं ना ते ठेवण्यासाठी 2 घेतलेत. एक तिथे ठेवाल आणि एक अजून आयडिया नाही कुठे ठेवाल, ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुम्ही बघायला. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट कोणती ते पण मला आठवे ना. तर इथे आला. शिवाय तुला आवडली आजची शॉपिंग? आजच्या शॉपिंग मधलं सगळ्यात जास्ती काय आवडलं तुला? आजच्या शॉपिंग मधलं सगळ्यात जास्ती काय आवडलं? मला ते टिश्यू पेपर.
ओके, मला तर सगळंच आवडलंय. मी असं कन्फ्यूज आहे की एक कोणतं सांगायचं म्हणलं तर मी नाही सांगू शकत, कारण मला हे फ्लावर पण आवडलंय. मला तो जो 1 नंबरला मी ते ट्रे दाखवला तो पण आवडला, ती उरळी पण आवडली, सगळंच आवडलं. तुम्हाला आजच्या व्हिडिओमधलं काय आवडलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही यातलं काय परचेस करणार आहे ते पण माझ्यासोबत शेअर करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्या सगळ्या प्रोडक्ट्सची, तुम्हाला जे हवे ते तिथून तुम्ही घेऊ शकता. आणि कसा वाटला आजचा जरासा हटके डेली रुटीनपेक्षा वेगळा व्हिडिओ ते पण कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया उद्याच्या छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय एव्हरीवन. आणि हे आहे ना जरा नीट हात लावून घ्यायला काढते. आणि प्रत्येक वस्तू आल्या आल्या मी सगळे चेक करून ठेवल्या होत्या, जेणेकरून म्हणजे डिफॉल्ट काय असेल तर ते लगेच रिटर्न करायचं म्हणून. तर सगळ्या वस्तू माझ्या छान आल्यात फर्स्ट अटेम्प्टमध्येच. आणि आणखी एक, मी ना हे सगळं असं डेकोरेट करणारे असं सांगितलं होतं, तर मला 1-2 कमेंट आल्या की घरात जास्त गिजबिज करू नको, पसारा करू नको, राडा करू नको, जेवढं मोकळं सुटसुटीत घर आहे ना तेवढं छान दिसतं. हो, हे मी पण मान्य करेन, पण ना मला थोडंसं असं वेगळं पाहिजे होतं. तेच रोज ना मला बघून बघून कंटाळा आला. कारण आपलं कसं असतं, आपण बाहेर कुठे जात नाही, आपलं घरच आपलं विश्व असतं. त्याच्यामुळे तिथे थोडेसे चेंजेस केल्यानंतर अजून थोडंसं इंटरेस्ट येतो तिथे वावरताना, आणि ते दिसायलाही डोळ्याला खूप सुंदर दिसतं. त्याच्यामुळे ज्या गरजेच्या गोष्टी आहेत ना त्याच मी परचेस करते. असं जास्ती फापट पसारा करत नाही, आणि ज्याची गरज आहे ते तर घेणं गरजेचंच आहे. तर या थोड्याशा गोष्टींची मला गरज होती म्हणून घेतल्यात. आणि घरात मी जास्त राडा पसारा केला नाही. आणि जेवढं छान आपण सजवू ना घर तेवढं मस्त वाटतं. मजबूतच घ्या, जिने असं पकडलं तरी. बर ठीक आहे. चलो भेटूया उद्या.